नमस्कार पालक मित्रांनो, मी डॉक्टर दीपक आशा इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझम यवतमाळतर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज या चौथ्या भागामध्ये आपण बघू की आत्तापर्यंत आपण ऑटिझम काय आहे, तो कसा होतो, त्याची कारणं काय, याच्याबद्दलची माहिती घेतली। आता आपण बघूया की या ऑटिझम जो होतो तो दुरुस्त पण होतो की नाही आणि त्याला कशाप्रकारे आपण ठीक करू शकतो याबद्दलची आपण माहिती घेऊया। तर प्रामुख्याने जर बघितलं तर या ऑटिझम हा आजार बऱ्याच वेळा असं बघितलं आहे की हा लाईफ लाँग राहणारा आजार आहे। तो पूर्णपणे ठीक होऊ शकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला या ऑटिझमसोबत ॲडजस्ट करणं खूप भाग आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो, त्याच्यासाठी काही मेडिसिन्स दिलेले आहे, काही प्रकारचे डाएट्स दिलेले आहे, त्याचबरोबर काही प्रकारच्या थेरपीज सांगितलेल्या आहेत। तर त्या सर्वांचा जर एकत्रित जर आपण वापर केला तर नक्कीच या ऑटिझमपासून आपल्या लहान मुलांची सुटका होऊ शकते किंवा ते या कंडिशनमधून थोड्याफार प्रमाणामध्ये बाहेर निघून एक सामान्य आयुष्य जगू शकतात। तर आपण जर बघितलं तर डाएटमध्ये जसं दिलेलं आहे की GFCF डाएट म्हणतात त्याला, म्हणजेच केसिन फ्री किंवा ग्लुटेन फ्री डाएट हे सांगितलेलं आहे। म्हणजेच दुग्धजन्य पदार्थ आणि ज्याच्या पदार्थांमध्ये ग्लुटेन आहे, जसं की गहू, साखर, अशा प्रकारच्या पदार्थांपासून आपल्याला आपल्या पाल्यांना वाचवावं लागेल, दूर ठेवावं लागेल, काही प्रमाणामध्ये त्याचा वापर कमी करावा लागेल। त्याचबरोबर जसं काही लहान मुलांना काही प्रमाणामध्ये कधी-कधी काही मेडिसिन द्याव्या लागतात, जसं की DHA, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन B12ची कमतरता आढळणे। तर यावेळेस त्यांना आपल्याला डायटरी सपोर्ट पण द्यावा लागतो। आणि सगळ्यात प्रामुख्याने जर याच्यामध्ये बघितलं तर जसं की बालरोग संघटनेचं पण म्हणणं आहे की 70% थेरपीज आणि 30% ही ट्रीटमेंट। तर 70% या थेरपीज, या कोणत्या कोणत्या थेरपीज आपण याच्यामध्ये करतो। सगळ्यात प्रमाणे पहिल्या जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जर आपल्याला मुलगा बोलत नसेल तर आपण त्याला स्पीच थेरपी देतो। त्याचबरोबर जर तो हायपर ॲक्टिव्ह असेल तर त्याला आपण सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी देतो। ज्याची जी सेन्सरी भूक आहे ती पूर्ण करण्याकरता आपण त्याला सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी देतो। त्याच्यामध्ये मोटर, फाईन मोटर, या ग्रॉस मोटर या प्रकारच्या थेरपीज असतात आणि ऑक्युपेशनल थेरपीज देतो। त्याचबरोबर आता CBT म्हणजेच कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी आणि ABA बिहेवियरल थेरपी या प्रकारच्या थेरपीज पण आपण त्यांच्याकरता आपण डिझाईन केलेल्या आहे। तर त्या कशा प्रकारच्या डिझाईन केलेल्या थेरपीज आपण घरी कशा प्रकारे करू शकतो आणि आपल्या मुलांची योग्य ती काळजी कशी करू शकतो हे आपण येणाऱ्या भागांमध्ये नक्की बघूया। नमस्कार।